नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, आता सुट्ट्या आहेत तर आपण सोपी गणितं जी की ट्रिक्सनी सोडवली तर आपल्या काय होईल, कायम स्मरणात राहील. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांवर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला आहे, 40 नंतर येणारी क्रमागत 8वी विषम संख्या कोणती? आता बघा, इथे काय आहे, 40 ही काय आहे, समसंख्या आहे आणि आपल्याला विचारले काय, विषम संख्या. म्हणजे समसंख्येनंतर येणारी विषम संख्या काढायची असेल तर आपण संख्या मोजत बसायचे का? तर नाही, आपण एक छोटंसं सूत्र वापरणार आहोत. जर त्या सूत्राने आपण गणित सोडवलं तर आपल्याला ते गणित कमी वेळेमध्ये आपल्याला सोडवता येणार आहे. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे बघा, नावातच आहे स्पर्धा म्हणजे काय असतं, तिथे वेळेचं पण बंधन असतं. कारण कमी वेळामध्ये जास्त गणितं आपल्याला सोडवून झाली पाहिजेत तरच आपल्याला पूर्ण पेपर कव्हर करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाचं आपल्याला सूत्र, प्रत्येक घटकावरील जे प्रश्न असतात त्यासाठी वेगवेगळे सूत्र आहेत. ते सूत्रांनी कशी गणितं सोडवायचं तेच आपण आपल्या या चॅनलवरच्या व्हिडिओमार्फत बघत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय संख्यांवर आधारित प्रश्न. आता बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी समसंख्येनंतर समसंख्या कोणती हे पण आपण सूत्रानुसार घेतलंय. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतोय, समसंख्येनंतर येणारी विषम संख्या कोणती हे काढण्यासाठीचं सूत्र. मग बघूया यासाठी कोणतं सूत्र आहे ते. बघा, इथे सूत्र आहे, दिलेली समसंख्या अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट वजा 1. मग बघा बरं, दिलेली संख्या कोणती आहे तर 40 नंतर मग दिलेली संख्या आहे 40. मग इथे लिहून घेऊया आपण 40 अधिक इथे दिल्या पद्धतीनं ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट. आपल्याला कितवी पाहिजे, 8वी पाहिजे. मग 8ची दुप्पट म्हणजेच काही गुणिले 2, हे थोड्या वेळ आपण कंसामध्ये टाकूया, वजा 1. मग बघा, इथे वजा 1. आता इथे पदावली तयार झाली. मग आपल्याला पदावलीचा नियम माहिती आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, कंस जोडून घेऊया किंवा गुणाकार करून घ्यायचा असतो. मग हे 40 आहे तसं लिहून घेतलं, अधिकचे इथे अधिक, 8 दुने 16 आणि हे वजा 1. आता बघा, 40 मध्ये 16 मिळवले तर उत्तर किती येतं, 56 वजा 1. मग 56 मधून 1 वजा केलं तर आपलं उत्तर किती येते, 55. म्हणजेच 40 नंतर येणारी क्रमागत 8वी विषम संख्या आहे 55. बघा, या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न, 92 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती? आता बघा, मगासारखं सूत्र, समसंख्येनंतर विषम संख्या विचारले. मग काय सूत्र, दिलेली समसंख्या. मग दिलेली समसंख्या कोणती आहे, 92 आहे. म्हणून मग लिहून घेतली 92. अधिकचे इथे अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट. मग आपल्याला क्रमागत 5वी पाहिजे म्हणून मग 5ची दुप्पट म्हणजेच गुणिले 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, वजा 1. हे सूत्र आहे, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, सोडवायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करून घेतो, गुणाकार करून घेतो. 92 आहे तसं लिहून घेतलं, अधिकचे इथे अधिक, 5 दुने 10, 10 मधून 1 गेला, वजा 1 लिहिला. आता बघा, बेरीज आणि वजा बाकी. पहिल्यांदा आपण काय करूया, बेरीज करूया. मग 92 मध्ये 10 मिळवले तर किती येतात, 102 वजा 1. मग बघा, 101 मधून 1 वजा केला तर आपलं उत्तर किती येतं, 101. म्हणजेच 92 नंतर येणारी 5वी विषम संख्या आहे 101. हे जर आपल्याला असं चेक करायचं असेल तर बघा, म्हणजे हे सूत्रानुसार बघा, ही 92 संख्या आहे, बरोबर आहे. मग 92च्या नंतर आपल्याला 5वी विषम संख्या विचारले. मग 92च्या नंतर लगेचच 93 ही विषम संख्या आहे, 94 सोडून द्यायची कारण ती समसंख्या आहे. लिहून घेतली 95, 95च्या नंतर 96 सोडून द्यायची आणि इथे लिहून घेतलं 97, 98 सोडायचे कारण समसंख्या आहे. म्हणून मी इथे नंतर लिहून घेतली 99, 100 सोडले आणि त्याच्यानंतर 101. मग बघा, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि बरोबर ही 5वी 101. मग बघा बरं, याही पद्धतीने उत्तर तेच येतं आणि याही पद्धतीने उत्तर तेच येतं. पण कमी वेळ कोणत्या ह्याला लागला तर या सूत्राला. आता आपण प्रॅक्टिस करतोय. जर तुम्ही याच्यावर आधारित एक 4-5 गणितं आता सलग सोडवलीत तर तुम्हाला जे हे सूत्र आहे ते पाठ करायची गरज नाही आहे, कारण आपल्या स्मरणात कायम राहतं ते सूत्र. कारण एखाद्या घटकावरचे आपण जर 5-6 गणितं सोडली एका प्रकारची
तर त्याच प्रकारचं गणित केव्हाही विचारलं तरी आपल्याला ते परत सहज सोडवता येतं. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहेत, गणित या पद्धतीनं न सोडवता याच पद्धतीनं सूत्राने सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही काही गणितं बघितलेली आहेत. आता बघा इथे प्रश्न मी दिलाय, 38 नंतर येणारी क्रमागत 7वी विषम संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.